डिस्पाईट ऑफ की एवढं आपण इंग्रजीत म्हणजे इंग्लिश बोलतो वाचतो वगैरे, पण हे सगळं अर्बन इंडियासाठी आहे. रुरल इंडियामध्ये वेगळं सत्य आहे. हा डेटा सायन्स हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यावर तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे आणि मराठीत हे पहिलंच पुस्तक आहे. तुम्ही अच्युत गोडबोलेंसोबत लिहिलेलं आहे. तर हे पुस्तक मराठीत लिहावं ही निकड तुम्हाला का वाटली? कारण तुमचे अनेक कोर्सेस तुम्ही स्वतः शिकवता पण, युडेमीवर आहेत, बाकी प्लॅटफॉर्म्सवर पण आहेत. तर इंग्लिशचा ऑप्शन आहेच आहे आणि तो तुम्ही एक्सप्लोर करताच आहात, पण मराठीत हा विषय यायला पाहिजे अशी गरज का वाटली? याचं एक थोडी पार्श्वभूमी सांगतो की मराठीत नेमकं लिहिण्याचं काय त्यात मोटिवेशन आहे. माझी आई एका गोलापांगरीच्या शाळेत शिक्षिका आहे, मराठी शाळेत, खेड्यागावात शिक्षिका आहे. बरं. तिथे मी मूळ जालन्याचा आहे. तर माझं तिथे नेहमी येणं जाणं असतं आणि इतर लोकांशी बोलताना मला हे जाणवतं की तुम्ही 4 वाक्य इंग्रजीत बोलली तर भरभर लोक इम्प्रेस तर होतात, पण त्यांना कळत काही नाही. ही आजची सत्य परिस्थिती आहे. आपलं अर्बन देश, मेट्रोपॉलिटन जर सोडले, टियर 1 सोडले, तर बाकीचा भारत वेगळा आहे. मग तिथे मराठीत जर आपण सोप्या शब्दात हे सगळं समजून सांगितलं, जे की येणाऱ्या पिढीच्या पुढच्या 10-15 वर्षात हे उद्याच्या जगात वापरणं जाणारं एक फार महत्त्वाचं तंत्रज्ञान ठरतं आणि ठरणार आहे, ते जर मराठीत सोप्या शब्दात जर लिहिलं तर हे बऱ्याच लोकांपर्यंत पोचेल. ही एक प्रायमरी त्यात भावना आहेच. सेकंड हे आहे की माझ्यासाठी हेच चॅलेंजिंग होतं मराठीत लिहिणं. आणि माझं सगळं शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये झालेलं, मी बाहेर काम करतो आणि हे सगळं असल्यामुळे मराठीशी म्हणजे संपर्क तुटत चालला आहे. स्पष्ट सांगा, मराठीत जड गेलं मला हे लिहायला. मी मनोगतात हे सगळं सांगितलं आहे आणि हा तांत्रिक विषय त्यातल्या त्यात. त्यामुळे प्रत्येक शब्दाला मराठी शब्द शोधणं जवळजवळ अशक्यच आहे. आणि ती मला असं वाटतं की गरजही नाही आहे की जे शब्द आपल्या दैनंदिन जीवनात आहेत आणि इंग्लिशमध्ये आपल्याला माहिती आहे ती तशी वापरली तर काही हरकत नाही. फक्त जी मूळ संकल्पना आहे ती सोप्या शब्दात मराठीत जर सांगितली तर खूप लोक याचा वापर करू शकतील, हे पटपट शिकू शकतील. आणि इंग्रजी पुस्तकं यावरती भरपूर आहेत, पण ती सगळी महाग आहेत. 1800, 2000, 2500 अशापासनं सगळी जी चांगली पुस्तकं आहेत ती सगळी प्रचंड महाग पुस्तकं इंग्रजी, ती कळणारही नाही विकत जरी कुणी बऱ्याच लोकांनी घेतली. तर मराठीत हे जर सगळं आपण सांगितलं तर खूप छान होईल, असं एक त्यात भावना आहेच. आणि मलाच असं वाटतं की हे पुस्तक मला 10 वर्षापूर्वी जेव्हा मी सगळं सुरू केलं, हे शिक्षण आणि यात माझा रस वाढला, तेव्हा जर मला हे कोणी दिलं असतं तर मी आज भरपूर पुढे, याहीपेक्षा पुढे गेलो असतो असं मला वाटतं. मला पटपट सगळं कळालं असतं.